हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 30 एप्रिल 2026च्या काही चालू पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. भारतातील आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने देशभरात 1855 हा राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केलेला आहे. 2026च्या लंडन मॅरेथॉनमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद सेबॅस्टियन सावे यांनी पटकावले. 2026च्या लंडन मॅरेथॉनमध्ये महिला गटाचे विजेतेपद टिगेस्ट असिफा यांनी पटकावले. पुढे पाहूया. चौथ्या रिव्हर्स बायर सेलर मीट 2026चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. भारताच्या स्वदेशी बनावटीच्या विक्रम VT या अत्याधुनिक रणगाड्याचे अधिकृत अनावरण 25 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. पुढे पाहूया. रघुराय यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले आहे. ते छायाचित्रकार क्षेत्राशी संबंधित होते. जगभरात आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मरण दिन 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक ग्राफिक्स दिन 27 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पुढे पाहूया. 29 एप्रिल हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी पवन सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात नवीन मेगा फूड पार्क उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. पुढे पाहूया. रेमिटन्स परदेशातून येणारा पैसा प्राप्त करण्याच्या बाबतीत जगात भारत प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठीचा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 असे आहे. भारतीय लष्कराने नुकताच अभ्यास गगनशक्ती मोठा हवाई सराव यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. IPL 2026 मध्ये 5000 धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण यष्टिरक्षक ऋषभ पंत ठरलेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाराष्ट्रातील मराठा लष्करी वास्तुकलेचा समावेश झालेला आहे. पुढे पाहूया. नैसर्गिक आपत्तीत शेजारील देशांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन मैत्री 2.0 सुरू केलेले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे. याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश असा याचा अर्थ आहे. पुढे पाहूया. विक्रम VT-21 याबद्दल माहिती पाहूया. तर विकसित केलेला आहे DRDOने 2 दिवस प्रकारात उपलब्ध टॅकड आणि विल्ड या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. स्वदेशी सामग्री 65% वापरण्यात आलेली आहे. विकास कालावधी केवळ 3 वर्ष म्हणजे 2023 ते 2026. उद्घाटन 25 एप्रिल 2026 रोजी VRDE अहिल्यानगर येथे DRDOचे चेअरमन डॉक्टर समीर V कामत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. वैशिष्ट्य आहे. आसन क्षमता 11 जवानांची आहे. मानवरहित टरेट आणि रणगाडा भेदी क्षेपणास्त्र सुद्धा आहे. पाण्यातून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता आहे. 30 मिनीगन आणि फायर अँड फॉरगेट ATGM तसेच AI आधारित लक्ष्य शोध व अचूक प्रहार. त्यानंतर जुन्या BMP-2 वाहनांना आधुनिक स्वदेशी पर्याय. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.